त्यांचे अनेक फोन आले की त्यांनी सांगितलं की आम्हाला मतदान हा सुद्धा उमेदवार लायकीचा नाही असं करायचं असेल तर आमच्या हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे। परंतु मुख्य मुद्दा हा आहे की निवडणूक च्या संदर्भात मतदान हा केवळ कायदेशीर हक्क आहे। मतदान हा मूलभूत हक्क नाही, त्यामुळे त्याच्यातला कोणताही भाग मूलभूत हक्क होऊ शकत नाही। तसंच नोटाचा अधिकार सुद्धा की यापैकी कोणी लायक नाही असं मत देण्याचा अधिकार सुद्धा मूलभूत हक्कांचा भाग आहे असं कोर्टाने सांगितलेलं नाही आतापर्यंत। सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली पिटिशन एक पेंडिंग आहे काही वर्षांपासून की नन ऑफ द अबव नोटा या मताला काय किंमत असेल, व्हॅल्यू असेल, त्याची मोजणी कशी होईल आणि त्याचा परिणाम काय होईल या संदर्भात याचिका प्रलंबित आहे। आता या पार्श्वभूमीवर जेव्हा आरडाओरडा झाला आणि नाराजी व्यक्त करण्यात आली की 68 ते 70 जागा बिनविरोध निवडून कशा येऊ शकतात असा प्रश्न लोकांनी उपस्थित केल्यावर राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा दखल घ्यावी लागली आणि त्यांची एक चौकशी समिती नेमलेली आहे। ज्या ज्या ठिकाणी उमेदवार बिनविरोध म्हणून डिक्लेअर झाले त्या ठिकाणी त्यांनी रिटर्निंग ऑफिसर त्यांचे जे निवडणूक अधिकारी त्यांच्या माध्यमातून चौकशी अहवाल बोलवलेले आणि त्याच्या आधारे चौकशी करणार आहेत असं साधारणतः त्यांच्या पत्रकार परिषदेमधून कळलेलं आहे। परंतु निवडणूक आयोग बायस पद्धतीने वागतात, ते सत्ताधारी पक्षाची बाजू घेतात असं आतापर्यंत लक्षात आलेलं आहे। केंद्रीय निवडणूक आयोग असेल किंवा राज्य निवडणूक आयोग असेल यांनी त्यांची स्वायत्तता सोडून दिलेली आहे, इंडिपेंडन्स सोडलेला आहे आणि ते बट्टीक झालेले आहे सत्ताधारी पक्षांचे। त्यामुळे त्यांनी केलेल्या चौकशीवर आमचा विश्वास नाही असं अविनाश जाधव मनसेचे नेते यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि म्हणून आम्ही ही पिटिशन दाखल करताना या सगळ्या गोष्टींचा उल्लेख याचिकेमध्ये केलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक हा शब्द महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये स्थानिक पातळीवरचं राजकारण, स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते, स्थानिक पातळीवरचे नेते त्यांनी स्थानिक प्रश्नांवर या निवडणुका लढवल्या पाहिजे। पण हे मुद्देच नष्ट करून स्थानिकपणा त्यातला काढून टाकलेला आहे। काही ना काही मार्गाने पंतप्रधान सुद्धा या निवडणुकांमध्ये सहभागी व्हायला लागले आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या निवडणुका हातात घेत आहेत, त्यामुळे स्थानिकपणा याच्यातला निघून गेलेला आहे। स्वराज्य म्हणजे त्या स्थानिक पातळीवरचं राज्य असलं पाहिजे, तर हे सत्ताकांक्षी लोक ते सुद्धा उधळून लावत आहेत आणि त्यामुळे बिनविरोध निवडणुकांचं पेव जे फुटलेलं आहे ते अत्यंत घातक आहे। राजकीय भ्रष्टाचार एक मोठ्या प्रमाणातला आहे असं सुद्धा उल्लेख आम्ही याचिकेमध्ये केलेला आहे। अनेक सामान्य नागरिकांना ही मॉकरी वाटते सगळ्या सिस्टीमची, ते सुद्धा आम्ही म्हटलेलं आहे। सोलापूर येथे मनसेचे एक नेते सर्वदे यांचा खून सुद्धा अशा प्रकरणातून झालेला आहे। त्यामुळे तक्रार करणारे जे आहेत, बिनविरोध निवडणुका ज्या झाल्या त्याविरुद्धात तक्रार करणाऱ्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांना पोलिसांनी संरक्षण दिलं पाहिजे असं मला वाटते। आता आणखी काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे की त्यांनी सांगितलं स्टेट इलेक्शन कमिशननी वी वोंट डिक्लेअर विनर्स टिल इन्क्वायरी रिपोर्ट्स आर सबमिटेड असं त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे। त्यालाच धरून आम्ही अशी मागणी केलेली आहे की केवळ निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत हा विषय न ठेवता उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी झाली पाहिजे, तरच याच्यामधली पारदर्शकता आणि इंडिपेंडन्स जो आहे तो कायम राहील। म्हणून कोर्टाला आम्ही विनंती केलेली आहे की हे जे मास विड्रॉवल झालेलं आहे, ठोक पद्धतीने माघार घेण्याची एक टूम सुरू झाली महाराष्ट्रामध्ये आणि खूप घाऊक पद्धतीने लोकांनी कदाचित दबाव